नमस्कार. पैठणच्या धर्मसभेमध्ये 4 भावंडांना शुद्धीपत्र देता येऊ शकतं का, याचा विचार चालला आहे. म्हणजे बघा काय वाईट स्थिती धर्मसभेसमोरची आलेली आहे. पुस्तकात नाही म्हणून देता येत नाही अशा निर्णयापर्यंत येत आहेत. आणि या पोरांचं वाक्य, पोरांची वक्तव्य सहन होत नाहीत आणि एवढं कसं बोलू शकतात असं वाटतंय. आणि यातूनच तो राग अधिक वाढत चालला आहे. तेवढ्यात तो कुशाबा आपला रेडा, पाणी वाहणारा रेडा घेऊन समोरून जातोय. गोदावरीवरून पाणी घ्यावं आणि गावात द्यावं. आणि त्या कुशाबाला थांबवून भिकमभट आणि त्र्यंबकपंत विचारतात, का रे कुशाबा, तुझ्या रेड्याचं नाव काय? कुशाबा सांगतो, जी ज्ञाना. ज्ञाना? बघ, तुझं आणि त्याचं नाव सारखं आहे. तुम्ही दोघं एकच आहात का? मुक्ता म्हणते, हो, ती दोघंही एकच आहेत. करू शकशील का सिद्ध? चुरू बोलायला काय जातं? ज्ञानेश्वरांनी सांगितलं, हो, आम्ही दोघंही एकच आहोत. आमच्या दोघांच्याही मधलं जीवतत्व एकच आहे. तो रेडा काय, मी काय, आम्ही दोघंही एकच आहोत. आणि दोघांची सुखदुःख सुद्धा एकच आहेत. हां, म्हणे एक आहेत. का रे, त्याला वेदना झाली तर तुला होईल का? हो, त्याला झालेली वेदना मला होईल, मला झालेली वेदना त्याला होईल, कारण आम्ही दोघेही एकरूप झालेलो आहोत. काय म्हणतोय हा? कुशाबा थांब, तुझ्या हातात चाबूक आहे का? कुशाबा म्हणतो, जी आहे की. मग ओढ त्याच्यावर, फडा तुझ्या रेड्यावर चाबूक ओढ. आता कुशाबा बिचारा आपला रेड्याच्या अंगावर उगाचाच चाबूक का मारायचा, आणि ते यांच्या सांगण्यावरून त्याचा विचार करतो. तो म्हणतो, उगच का जी देवा, उगच का जी? अरे ओढ म्हणतोय ना. नाही, रेडा कामाला नेला होता, त्या पुन्हा मारलं तर बिथरल जी जनावर. बिथरू दे, मार चाबूक, तुला सांगितलंय ना. काय 4 शहाण्या माणसांनी जरबेच्या आवाजात सांगितलं की गुपचूप ऐकावं लागतं. जरा बघू दे, तुझ्या रेड्याच्या अंगावर चाबकाचे फटकारे मारल्यावर या ज्ञानेश्वराला वेदना होतात की नाही? कुशाबानी नाईलाजाने आपला चाबूक काढला आणि फाडकन रेड्याच्या पाठीवर एक ठेवून दिली. थोडासा हल्ला रेडा. अरे एकानी काय होतंय, अजून 2-4 मार. कुशाबानी आता मात्र त्यांच्याकडेच जळजळीत कटाक्ष टाकला. पण करतो काय? बोलता काहीच येणार नाही. यांना ज्ञानी म्हटलं जातं, आणि अशा ज्ञान्यांच्या दरबारात अज्ञान्यांनी काय विषय काढायचा? यांच्या खेळामध्ये ते मूक जनावर उगाचच मार खातंय असं कुशाबाला वाटलं. कुशाबाला जे कळलं होतं ना, ते तिथल्या धर्ममार्तंडांना कळलं नव्हतं. कुशाबानी आपला चाबूक काढला आणि पुन्हा 1-2 सलग फाड रेड्याच्या अंगावर मारले. मार, अजून मार, इकडून आवाज. यांचा शांत होतच नव्हतं. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा फाड चालू आहे. आणि तेवढ्यात ज्ञानेश्वरांच्या शर्टाच्या आतून रक्ताच्या धारा वाहू लागल्यात. काय झालं हे? मुक्तेनं आपल्या ज्ञानदादाच्या पाठीवरचं कपडा दूर केला आणि बघितलं तर काय, रेड्याच्या पाठीवर जेवढे चाबकाचे फटकारे मारलेत ना, तेवढी ओळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटलेली आहे. त्यातून रक्त बाहेर पडत आहे. मुक्तेच्या डोळ्यात पाणी तराळलं आणि मुक्तेने आपला नाजूकसा हात ज्ञानदादाच्या पाठीवर फिरवला. ज्ञानदादा मुक्तेला म्हणाला, वेडे, माझी बहीण म्हणवतेस आणि या देहाला झालेल्या यातनेचा एवढा मनाला लावून घेतेस? दादा, बहीण आहे म्हणून तर यातना होते रे. भावाच्या पाठीवर पडलेल्या वळाने ही बहीण खरोखरच गहिवरते रे. आणि ती आपला हात ज्ञानदादाच्या पाठीवरच्या वर्णावरून फिरवू लागली. काय मुक्ताईच्या हातामध्ये जादू होती कोणास ठाऊक. त्या वेदना जराही ज्ञानेश्वरांना जाणवल्या नाहीत. भिकमभट, त्र्यंबकपंत ह्या सगळ्या गोष्टीकडं टक्क उघड्या डोळ्यांनी पाहत होते. भुताटकी म्हणायची की काय ही? कसला जादूटोना दिसतोय? हो, एकदा अहंकार डोक्यात चढला ना की नाही कळत. आपण काय करतोय ते नाही कळत, आपल्याला काय होतंय ते नाही कळत. यांना भुताटकी वाटू लागली आहे, भुताटकी. मंदस स्मित करत मुक्ता म्हणाली, भूतांना भुताटकीच वाटणार की. फार चुरू बोलतेस पोरी.
या धर्मसभेकडून तुला शुद्धीपत्र हवंय तर असं चुरू बोलून जमणार नाही. नावं चांगली ठेवली म्हणजे ज्ञान चांगलं असतं तसं नाही. पुन्हा एकदा मुक्तेनं जळजळीत कटाक्ष टाकून बघितलं, बाकी काहीच नाही. मुक्ता फक्त आपल्या नजरेतून उत्तर देते आणि तिच्या नजरेतल्या प्रश्नांचं उत्तर या लोकांच्या कडे नसल्यामुळं ती शांत होऊन बसली. पण तरीही अहंकार कुठला गप्प बसतोय. सगळी सभा सन्न आहे. लोकांना ज्ञानेश्वरांच्या पाठीवरचे वर्ण बघून हळहळत आहेत. काही लोक म्हणतायत की हे काय आहे, हे कसं शक्य आहे, जादूटोणा, भुताटकी. खरं सांगू, कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यावर मनात सुद्धा चांगले विचार यावे लागतात. म्हणजे मी कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसतोय आणि मनात चिंतील ते मला मिळणार आहे. वा, गार सावली मिळाली आहे, छान पाणी मिळालं तर लगेच थंडगार पाण्याचा प्याला समोर, पाणी पिऊन तर बरं वाटलंय. आता चालून थकलोय, सावली झाली आहे, पाणी झालं आहे, खायला काय मिळालं तर लगेच खायला सुद्धा अन्न ताट हजर. जेवण झालंय, आता आराम करण्यासाठी चांगला बिछाना मिळाला तर उत्तम. मग काय, सुखाची शय्या समोर. आणि पडल्याबरोबर मनात विचार येऊ लागलेत, अरे जे मनात आणतोय ते येतंय, ही भूताटकी किंवा मायावी तर नाही आहे. भूत समोर, अरे बाप रे, एवढं मोठं भूत समोर आलंय, हे मला गिळून तर टाकणार नाही. गिळून टाकलं भूताने, गेला निघून, संपला, कल्पवृक्ष संपला, सगळंच संपलं. सद्गुणांच्या संगतीत जातो, कल्पाल ते मिळू लागतं, तेव्हा विचार चांगला करावा लागतो. ज्ञानदेवांच्या सहवासात येऊन सुद्धा ही माणसं चांगला विचार करत नाहीयेत. देव दिसतोय, तो अद्वैतवाद दिसतोय, तिथे दिसतोय. अद्वैताची साक्षी याहुनी असेल कुठली सांगा, काठावरती दिसेल राधा, पाण्यातील श्रीरंगा. हे कळतंय, पण जादूटोणा आहे की काय असं वाटायला लागलंय. कारण एवढं दिव्यत्व अनुभवालाच आलेलं नाही ना पडत पंडितांना. भूताटकी म्हणतायत. तरीही एका पंडिताला असं वाटतं, अरे हे असले चमत्कार तर कोणीही मायावी पुरुष दाखवू शकेल. मला सांग, तुझं नाव ज्ञाना, त्या रेड्याचं नाव ज्ञाना. तुला छान बोलता येतं, ज्ञानाला बोलता येईल का? मुक्ताई पुढे होती, म्हणाली, हो, माझा ज्ञानदादा रेड्यालाही बोलायला लावेल की. याच रेड्यांना बोलायला लावणं आवश्यक होतं, लक्षात ठेवा. रेड्याच्या मुखातूनही वेद वदवण्याचं सामर्थ्य ज्या योगी पुरुषाच्या मध्ये असतं ना, तो खरा ज्ञानी, तो खरा योगी, तो खरा ज्ञानेश्वर. आणि रेड्याच्या मुखातून वेद वदविण्यासाठी रेड्याच्या पातळीवर येऊन सांगावं लागतं. आमची अडचण काय माहित आहे? आमची अडचण जरा वेगळी आहे. आम्हाला कितीही सोपं करून सांगा, समजत नाही. ज्ञानदेवांचा हात डोक्यावर पडल्यावर रेड्याला समजलं होतं म्हणे, आम्ही त्या रेड्याच्या खालच्या बुद्धीचं. भगवंतांनी या विश्वात साठलेलं ज्ञान अर्जुनाला सोपं करून सांगितलं, त्याची झाली भगवद्गीता. भगवद्गीतेतलं ज्ञान रेड्यांना कळेना म्हणून माऊलींनी त्याची भावार्थ दीपिका केली, तरीही या रेड्यांना कळेना. भावार्थ दीपिका लवकर कळत नाहीये म्हणून संपादन करून एकनाथांनी ज्ञानेश्वरी केली, तरीही या रेड्याला कळेना. विनोबा भावेंनी गीताई लिहिली, तरीही या रेड्यांना कळेना. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वर्षानुवर्षापासून सगळे हरिभक्तीपरायण सांगतायत, तरीही या रेड्यांना कळेनात. माऊली या रेड्यांच्या बाबतीत मात्र हारतात की हा रेडाच बिंडो काय कळत नाही. त्या रेड्याला वेद बोलता येतील का? तुझ्यासारखी वाचा फुटेल का त्याला? वेद नाही, वाचा फुटेल का? मुक्ताईनं सांगितलंय, माझा ज्ञानदादा तेही करू शकतो. ज्ञानदादा पुढे आलेत आणि त्यांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवलाय. म्हणाले, ज्ञाना, तू आणि मी एकच आहोत. आता तुला बघ काय करता येऊ शकेल. आणि ज्ञानदेवानी
मुखाणी मंत्र म्हणायला सुरुवात केली. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य. एक एक ऋचा वेदांच्या ज्ञानदेवांच्या मुखातून बाहेर येऊ लागल्यात आणि तेवढ्यात पंत कडाडले. खबरदार! या धर्मपीठाच्या समोर तुला वेद म्हणण्याचा अधिकार तरी आहे का? पण या कडाडणाऱ्या आवाजाकडं ज्ञानेश्वरांनी दुर्लक्ष केलं आणि आपल्या वेदमंत्रांना म्हणायला सुरुवात केली. सगळी सभा सन्न आहे. ज्ञानदेवांचा हात रेड्याच्या डोक्यावरती आहे आणि थोडा काळ जाताच रेड्याच्या मुखातून मान हलवल्यानंतर आवाज येऊ लागलाय. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य. आणि मग काय? सभा सन्न. एकानंतरच्या एक ऋचा वेड्याच्या मुखातून बाहेर पडू लागल्यात आणि सभा शांत उभी आहे. या भयानक शांततेनंतर काय होतंय ते बघूया पुढच्या भागात.